आता यानंतर मी माननीय DCP झोन 3 श्री अभयसिंग देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय ॲडिशनल CP सर श्री धनंजय कुलकर्णी सर, माझे सर्व सहकारी ACPs, सिनियर PIs आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज इथं उपस्थित असलेले सर्व नागरिक जे पीडित होते आणि ज्यांना त्यांची मालमत्ता आज परत मिळालेली आहे आणि काही जणांना यानंतर मिळणार आहे. सर्वप्रथम आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं की हा फक्त कार्यक्रम म्हणजे फक्त मालमत्ता प्रदान करण्याचा नसून यामध्ये पोलीस आणि सिटिझन्स नागरिक यांच्यातील विश्वास दृढ होण्याचं हा आजचा फंक्शन आहे, कार्यक्रम आहे. तर याच्यामध्ये आपण आज जवळपास 1,15,00,000 रुपये इतक्या किमतीचे मालमत्ता आज आपण परत करत आहोत. त्यामध्ये 432 फोन्स आहेत आणि काही अंदाजे 30 तोळे सोनं आहे. सर्वप्रथम मी माझ्या टीमचे आणि झोन 7 मधील सर्व अधिकारी जे आता आहेत, जे बदली होऊन गेलेले आहेत आणि अंमलदार ज्यांनी ही मालमत्ता परत मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. बऱ्याच वेळेला उशीर लागतो. पीडित सारखे विचारत असतात की आमच्या मालमत्तेचं काय झालं, कधी शोध लागणार, परंतु आमचे बॅकग्राऊंडमध्ये हे प्रयत्न कायम चालू असतात. आपण बघितलं काही मुद्देमाल आहेत ते 2008चा आहे, काही 2011चा आहे, एक 1999चा आहे. हे बॅकग्राऊंडमध्ये काम सतत चालू असतं. आमचे अधिकारी अंमलदार अथक परिश्रम घेतात, बऱ्याच वेळेला राज्याच्या बाहेर जातात, दूरपर्यंत जाऊन ही मालमत्ता हस्तगत करतात. एक मालमत्ता सर आपण मागच्या महिन्यात UP मधून आणली होती सर. तर अशा सर्व अधिकारी अंमलदारांचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो की नागरिकांच्या मालमत्तेचं संरक्षण करणे, नागरिकांची चोरीला गेलेली मालमत्ता ही परत मिळवून देणे आणि नागरिकांची सुरक्षा करणे हे आमचं मुंबई पोलीसचं, महाराष्ट्र पोलीसचं हे सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही सतत काम करत राहू. मोबाईल्स पण इथे आज जवळपास 450 फोन्स आहेत. फोन आजच्या काळात फोन गेला की म्हणजे माणूस पूर्णपणे हँडिकॅप होतो. म्हणजे फोन हा आज आपला आत्मा झाल्यासारखा झालेला आहे. त्यामुळे एक फोन गेला तर ते पूर्ण माणूस त्या माणसाचं काम सगळं ठप्प होऊन जातं. याचा पर्सनली मला पण अनुभव आहे. एक 8 वर्षापूर्वी सर मी पण असा EMI वर फोन घेतला होता मला जॉब नवीन लागल्यानंतर. तर माझा एक चांगला फ्लॅगशिप फोन होता आणि 2 महिन्यानंतर तो चोरीला गेला. दिल्लीत चोरीला गेला होता, गुरगावमध्ये. तो काय मला परत मिळाला नाही. बट मी आज तुमच्यासाठी फार आनंदी आहे की तुम्हाला तुमची मालमत्ता परत मिळते आहे. मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की कुठल्याही आपली आर्थिक फसवणूक झालेली असेल, चोरी झालेली असेल तर तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन ही माहिती द्या. तसेच आपण इतरांनाही, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हे सांगा. आणि कुठलाही जर सायबर फ्रॉडचा आपल्याला जर वाटत असेल की आपल्यासोबत झालेला आहे किंवा होत आहे किंवा आपल्या जवळच्याशी कोणाशी झालं असेल तर तात्काळ 1930 ला कॉल करा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला भेट द्या. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या अधिकारी अंमलदारांचं सुद्धा अभिनंदन करतो. आपण ॲडिशनल CP सरांचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी जास्त वेळ बोलणार नाही. सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.